नागपूर शहराच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लग्न कार्यातील आनंदाच्या वातावरणाला गालबोट लागलंय। हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत असताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले। मिळालेल्या माहितीनुसार रात्री 10 वाजताच्या सुमारास एका घरात हळदीचा कार्यक्रम सुरू होता। यावेळी काही तरुण डीजेवर नाचत असताना एकमेकांना धक्का लागला। या क्षुल्लक कारणावरून दोन गटात जोरदार वादावादी झाली। हा वाद इतका विकोपाला गेला की दोन आरोपींनी मिळून 3 तरुणांवर चाकूने सपासप वार केले। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात आणि लग्न कार्यात मोठी खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला। हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 3ही तरुणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके रवाना केली आहेत। यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्री 10 वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी एका हळदीचा कार्यक्रम चालू होता। तिथे डीजे मध्ये नाचणाऱ्या मुलांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्याच्यामध्ये त्याने रागाच्या भरामध्ये चाकू काढून 3 लोकांवरती हमला केलेला आहे। अशी ही घटना आहे। घटनेची माहिती मिळताच आम्ही त्वरित घटनास्थळी गेलो। त्या ठिकाणी 3 जखमींना कोसे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते, जे की त्यांना हत्येचा प्रयत्न त्यांच्यासोबत करण्यात आला होता। शिवीगाळ करून संगनमताने 2 जण यामध्ये आरोपी आहेत आणि दोघंही आरोपी हे नवीन आहेत। त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा क्राईम रेकॉर्ड नाही आहे आणि हे आरोपी सध्या फरार असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचा शोध घेऊन आरोपी लवकरात लवकर अटक करत आहोत।